एक होती चिमणी गोजिरवाणी, पंखाखाली घेऊन गोड गाणे गाई, गोड गाणे गाई. एक होती चिमणी गोजिरवाणी, एक होती चिमणी गोजिरवाणी, पंखाखाली घेऊन गोड गाणे गाई, गोड गाणे गाई. एक होती चिमणी गोजिरवाणी. असेच पंखाखाली लेकरं घेऊन झोपले हो, पंखाखाली लेकरं घेऊन झोपले. रात्रीच्या 1:30 वाजला आणि पंखाखाली लेकरं घेऊन झोपलेले. अचानक काळाने घात केला आणि अचानक गावात पाणी आलं, पाणी आलं. अचानक गावात पाणी आल्यानंतर काय झालं असेल हो, काय परिस्थिती झाली असेल, काय वेदना भोगाव्या लागल्या असतील आणि काय कोणत्या वेदनेला सामोरं जावं लागलं असेल हो. ढगफुटी झाली, गावात पाऊस पडला आणि तलावाचं पाणी गावात घुसलं. अख्खं गाव जलमय झालं, अख्खं गाव जलमय झालं. आणि अख्ख्या गावात पाणी घुसल्यानंतर रात्री झोपीमध्ये आणि पाणी घुसल्यानंतर काय मनानं म्हणलं असेल, काय त्या जीवानं म्हणलं असेल, काय वेदना झाल्या असतील आणि त्या वेदना कशा सहन करत असतील होते लोक, कशा सहन करत असतील. संसार म्हणल्यावर एवढी एवढी गोष्ट संसारात कमी पडते हो, एवढी एवढी गोष्ट संसारात कमी पडते. अख्खा संसारच गेला हो वाहून, अख्खा संसारच वाहून गेला. संसारासाठी काय नाही केलं असेल, काय काय जमवलं असेल, काय काय कष्ट केले असतील आणि संसारासाठी सगळ्या गोष्टी जमून संसार एक एक करून एक दिवशी जलमय झाला हो. संसार जलमय झाला आणि कोरड्या अंगावरच्या एका कपड्याने बाहेर पडावं लागलं. त्या घराच्या बाहेर पडून जीव वाचवावं लागला, जीव. काय वाटलं असेल त्यांच्या जागी उभं टाकून बघा. खरंच मनाला थरकाप सुटणारा प्रसंग, मनाला बेचैन करणारा प्रसंग, मनाला जीव घेणा प्रसंग. खरंच प्रसंग खूप वाईट आला आणि त्या खूप वाईट प्रसंगाला ते गाव झुंज देत आहे. ते गाव त्या संकटाच्या सामोरं गेलेलं आहे हो. नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यात हसनाळ ह्या गावामध्ये खूप भयानक परिस्थिती घडली हो, खूप भयानक परिस्थिती. आपल्याला बातम्यामध्ये बघताना, टी व्हीवर बातम्यात बघताना, मोबाईलवर बघताना आपल्या अंगाला शहारे येतात, आपल्या मनाचे तुकडे तुकडे होतात. त्या लोकांनी तो प्रसंग काढावा कसा, त्या प्रसंगाला सामोरं जावं कसं आणि त्या प्रसंगाला तोंड कसं द्यावं, तोंड कसं द्यावं. एकाला एक सापडलं नाही. रात्रीचा 1:30 वाजलेला, रात्रीच्या गाढ झोपेत निद्रेत असलेले लोक आणि अचानक काळाने घात केला आणि अचानक गावात पाणी घुसलं हो. पाणी कमरेला छातीला पाणी आलं. एकमेकाच्या हाताला हात धरून घराच्या गावाच्या बाहेर पडले होते. त्यांनी विचार केला नाही माझा संसार बुडत आहे, माझ्या घरातलं राशन बुडत आहे, माझ्या घरातले भांडे कुंडे पाण्याने वाहून जात आहेत. ह्याचा विचार न करता फक्त विचार केला की हे परमेश्वरा माझा जीव वाचला पाहिजे. म्हणून त्यांनी पाण्याच्या बाहेर निघण्याचाच प्रयत्न केला आणि निघता निघता काही लोक पाण्यामध्ये बुडून जीव गमवावा लागला हो. काही लोकांना जीव गमवावा लागला. हा असा निसर्गाचा घाला ह्या गावावर पडला आणि ह्या निसर्गाच्या घाल्यामुळे
गावाची परिस्थिती खूप बिकट आहे, खूप खूप बिकट आहे परिस्थिती. खूप संघर्ष चालू आहे त्या गावचा. ते गाव संकटाला झुंजत आहे, संकटाशी सामना करत आहे. हो, काय करतात, प्रसंगच तसा आला, कोणाला सांगतील. आलेल्या प्रसंगाला तर गावाला सामोरं जावं लागत. त्या प्रसंगाला ते गाव सामोरं जात आहे. इलाजच नाही, परिस्थितीच ओढवली तशी, त्याला इलाजच नाही. तर अशी ही परिस्थिती, असा हा महापूर आणि अशी ही ढगफुटी झाली. आणि ह्या ढगफुटीमध्ये ह्या गावावर संकट कोसळलं. संकट कोसळलं.